मित्रांनो, हा आनंद फक्त वाढदिवसाचा नाही बरं का, तर ह्या आनंदामागे आपल्या सगळ्या संघटनेचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज एका गाडा मालकाला आणि त्याच्या संघटनेला पक्षाबाईंनी वाढदिवसाचं बक्षीस दिले बरं का. आणि ते एका गाडा मालकासाठी ह्या बैलगाडा क्षेत्रात सर्व काही आहे. किती योगायोग आहे बघा ना. ज्या दिवशी मालकाचा वाढदिवस त्याच दिवशी बैलाला हिंदकेसरी किताब. आजचा दिवस जरा खासच होता. पाबळ गावामध्ये दुसऱ्या वर्षासाठी जुपायला आपल्या कांड्यावरचा 20 फुटाचा बादशाह मोन्याला मागणी केली गेली. मोकळ्या मनाने मोन्याला दुसऱ्या वर्षासाठी दिला. टोकन नंबर 7 असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच घाटात पोहोचलो. मोन्याला निवांत बांधलं आणि सगळ्यांनी चहा घेतला. पाबळगावचा घाट म्हणजे एकदम डोक्यावर. ह्या घाटाला बैलांचा पुरा कस लागला जातो. ह्या घाटात जेवढा धुऱ्या ताईट त्यापेक्षा कांड्यावरचा चावऱ्या फाईट लागतो. टोकन नंबर आला. शुभम शेटने शिवलाट आणली. मोन्याला शिवलाट घातली. शेजारचा गोरासुद्धा आपले जिवलग मित्र प्रथमेश शेटगोरे यांचा आहे बरं का. त्याचं आणि आपल्या मोन्याचं कांडं एकदम ताईट होतं. बैल झोपली आणि बारी 12 सेकंद 78 मिली पॉईंट 1 नंबरमध्ये झाली. दुसऱ्या वर्षाला बारी बिडवली. बारी झाल्यावर फायनलसाठी बैल आपले पाहुणे मंगेश शेट यांच्या घरी बांधली. काही मंडळी तर कुट्टी मशीनपाशीच बसले बघा. म्हणलं तोपर्यंत जरा आत्याकडे जाऊन येऊ. घरी पोचलो तर दाजी म्हणले गाडा मालक बारीले खास झाली बरं का. मागे पाहिलं तर आत्या डायरेक्ट उपसरपंचांनाच घेऊन आल्या. घरी गेलो, जेवण वगैरे आवरलं. गावकरी मंडळी म्हणले पक्षाबाईंना घेऊन या, त्यांचा आज सत्कार आहे. सोनू शेठ आणि राहुल शेठ पक्षाबाईंना घेऊन आली. फायनलच्या आधी पक्षाबाईंना सन्मानचिन्ह आणि मानाची ट्रॉफी देऊन हिंदकेसरी किताब देण्यात आला. सगळ्यांच्या डोळ्याचा आज वेगळाच आनंद होता. सर्व संघटनेने पक्षाबाईंसोबत फोटो काढले आणि फायनलसाठी मोन्याला घेऊन आली. फायनलला उशीर झाल्यामुळे पूर्ण अंधारात फायनल झाली. फायनलला बैलांना पळणं खूप अवघड होतं, तरी बैलांनी फायनल मारली. फायनल झाल्यावर सगळे गोट्यावर जमलो. पोरं म्हणले आज तर डबल सेलिब्रेशन झालं पाहिजे. एक वाढदिवसाचं आणि दुसरं हिंदकेसरी किताबाचं. सेलिब्रेशन आवरलं. सगळ्यांना भूक लागली होती, मग सर्वांनी बिर्याणीवर ताव मारला. तर मित्रांनो, हे बैलगाडा क्षेत्र आहे. इथे हारजीत होतच राहते. धीर सोडायचा नाही. प्रत्येकाच्या नशिबात हा दिवस नक्की येणार, जो आज आम्ही अनुभवला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि हिंदकेसरी पक्षाबाईंच्या संघटनेला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.